नमस्कार वॉरियर्स, तुम्ही पाहत आहात इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड. आज मी एका खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहे. आजकाल सोशल मीडियावर खूप ऐकायला मिळतं, 5 AM उठा तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. वर्किंग मॉमसाठी ज्या आईने रात्री 12पर्यंत घरकाम केलं आहे, मुलांचे होमवर्क घेतले, सकाळच्या डब्यांची तयारी, तिला 5 AM उठायला हवं का? जर ती 5 वाजता उठली नाही तर ती डिसिप्लिन नाही का? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सक्सेसचं सिक्रेट 5 AM नाही, सक्सेसचं सिक्रेट डिसिप्लिन आहे. वर्किंग मॉमची लाईफ कशी असते हे फक्त वर्किंग मॉमलाच कळतं. सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू होते. नाश्ता, डबे, मुलांना तयार करणं, नोकरी, परत घर, स्वयंपाक, मुलांचे अभ्यास आणि रात्री पुन्हा पुढच्या दिवसाची तयारी. कधी कधी वाटतं माझ्यासाठी वेळच नाही. आणि त्यात आपण सोशल मीडियावर 5 AM क्लब, मॉर्निंग रुटीन, सक्सेस हॅबिट्स पाहिल्यावर आपल्या मनात गिल्ट येतो. मी हे का करू शकत नाही? वॉरियर्स, आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लाईफ युनिक आहे म्हणून तुमचा रुटीन पण युनिक असणार. लोकांना वाटतं यशस्वी लोक सकाळी 5 वाजता उठतात, पण खरं काय आहे माहिती आहे का? यशस्वी लोक डिसिप्लिन पाळतात. ते रोज थोडं थोडं कन्सिस्टंट काम करतात. कधी 5 AM, कधी 7 AM, तर रात्री 11 PM, पण ते थांबत नाही. वर्किंग मॉमसाठी डिसिप्लिन म्हणजे काय? डिसिप्लिन म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही. डिसिप्लिन म्हणजे आपल्या परिस्थितीतून सर्वोत्तम करणे. वर्किंग मॉमसाठी डिसिप्लिन म्हणजे दररोज 30 मिनिटं स्वतःसाठी देणं. थकलं तरी हार न मानणं. थोडं का होईना पण रोज पुढे जाणे. 5 वाजता उठलं नाही तरी चालेल, पण रोज तुमच्या स्वप्नासाठी एक पाऊल टाका. वर्किंग मॉमसाठी 5 डिसिप्लिन रूल्स आहेत. वॉरियर्स, मी तुम्हाला 5 सिंपल रूल्स सांगते. जर हे फॉलो केले तर तुम्हाला 5 AMची गरज नाही. पहिली गोष्ट म्हणजे दररोज 30 मिनिटे स्वतःसाठी. वर्किंग मॉमच्या आयुष्यात वेळ कमी असतो, म्हणून 3 ते 4 तासांची रुटीन बनवण्यापेक्षा 30 मिनिटांचा डिसिप्लिन खूप पॉवरफुल असतो. दररोज फक्त 30 मिनिटं तुमच्या स्वप्नासाठी द्या. यूट्यूब चॅनल सुरू केलं असेल तर स्क्रिप्ट लिहा, एखादा नवी स्किल शिका, पुस्तक वाचा, ऑनलाईन कोर्स करा किंवा बिझनेस आयडियावर काम करा. महत्त्वाचं म्हणजे रोज करा. जर एका दिवसात 30 मिनिटे मिळाली नाहीत तर 10 मिनिटं करा, पण चेन तुटू देऊ नका. याला म्हणतात कन्सिस्टन्सी डिसिप्लिन. 6 महिन्यांनी हीच 30 मिनिटं तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. दुसरा नियम आहे कंपॅरिझन बंद करा. तुमची जर्नी युनिक आहे. आजकाल सोशल मीडियावर खूप पाहतो, मी 4 वाजता उठते, मी रोज जिम करते, मी 10 हॅबिट्स फॉलो करते. हे पाहून वर्किंग मॉमला वाटतं मी काहीच करू शकत नाही. पण सत्य वेगळं आहे. वर्किंग मॉम आधीच खूप काही करते. घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा स्पीड वेगळा आहे, तुमची परिस्थिती वेगळी आहे आणि तुमचा प्रोग्रेससुद्धा वेगळा असेल. कंपॅरिझन कॉन्फिडन्स कमी करतं तर फोकस कॉन्फिडन्स वाढवतो. तिसरा रूल आहे स्मॉल विन्स सेलिब्रेट करा. आपण बहुतेक वेळा मोठ्या सक्सेसची वाट पाहतो, पण सक्सेसची जर्नी छोट्या स्टेप्सने बनते. उदाहरण, आज तुम्ही 10 मिनिटं व्हिडिओ स्क्रिप्ट लिहिली, एका पुस्तकाची 5 पानं वाचली, यूट्यूबसाठी एक आयडिया लिहून काढली. हे सगळे स्मॉल विन्स आहेत. वर्किंग मॉमने स्वतःला क्रेडिट देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण स्मॉल विन्स सेलिब्रेट करतो तेव्हा आपल्याला मोटिवेशन वाढतो. चौथा रूल आहे सेल्फ गिल्ट बंद करा. वर्किंग मॉमचा सर्वात मोठा एनिमी गिल्ट. गिल्ट कशाबद्दल? तर मी मुलांसोबत जास्त वेळ घालवला नाही, मी माझ्यासाठी वेळ घेतला, मी थकले म्हणून काम केलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्किंग मॉम मशीन नाही, ती माणूस आहे. थकणं, रेस्ट घेणं, वेळ काढणं हे चुकीचं नाही. खरं तर जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता. 5वा रूल आहे कन्सिस्टन्सी इज पॉवर. डिसिप्लिन म्हणजे एकदम परफेक्ट होणं नाही. डिसिप्लिन म्हणजे रोज थोडं थोडं काम करणं. कधी मोटिवेशन असतो, कधी नसतो. कधी एनर्जी असते, कधी नसते. पण तरीही थोडं का होईना काम करणं हेच डिसिप्लिन आहे. समजा रोज 30 मिनिटं काम केलं तर एका वर्षात तुम्ही जवळजवळ 180 तास काम करता. आणि हीच कन्सिस्टन्सी तुम्हाला बाकी लोकांपेक्षा वेगळं बनवते. वर्किंग मॉम तुम्हाला परफेक्ट बनायची गरज नाही, तुम्हाला फक्त हार न मानणारी बनायचं आहे.
5ला उठलं नाही तरी काही फरक पडत नाही, पण रोज तुमच्या स्वप्नासाठी एक छोटं पाऊल टाका. कारण वर्किंग मॉम कमजोर नसते, वर्किंग मॉम वॉरियर असते. धन्यवाद.